नाथ महाराजांना विचारा, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत देशात जन्म कोणालाही मिळत नाही, ज्यांचं काही मागचं भाग्य आहे त्यांना जन्म मिळतो. का बरं एवढं भारत देशाला महत्त्व? एत देश प्रसूतस्य सकाशाद अग्रजन्मनः स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवा. या देशाचा मोठेपणा असा की जगातल्या लोकांनी आपल्या देशात यावं, अध्यात्माची भक्तीची धडे घ्यावेत अशी आपल्या देशाची ख्याती. पण मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण परिणाम आपली संस्कृती खाली आली आहे. पेपर वाचा, बातम्या ऐका, नको नको ते भ्रष्टाचार, भयानक हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण. कुठं चाललाय देश? कोणावर जबाबदारी आहे? आपण सर्व उपस्थित मंडळी या दुराचारातले नाहीत, पण आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे. आपण कदाचित आजोबा असाल किंवा वडील असाल, आपल्या घरात अशी लहान लहान मुलं असतील ना, त्यांनी चांगले संस्कार लावण्याची अत्यंत गरज आहे. तरच आपल्या देशामध्ये पूर्वावस्था प्राप्त होण्याची शक्यता आहे. आम्ही माता भगिनींना विनंती करेन, आपल्या घरात लहान मुलं किंवा मुली असतील, प्रत्येक रविवारी हरिपाठाचा एक एक अभंग पाठ करून घ्या त्यांच्याकडनं. रामायणातले काही प्रसंग सांगा, महाभारतातले काही प्रसंग सांगा. आपल्या भागामध्ये काही संस्था असतील तिकडे मुलं द्या. नाही देणं झालं तर उन्हाळ्यामध्ये मुलांचं शिबिर घ्या. मुलावर चांगले संस्कार लावण्याची गरज आहे. आज समाज सुधारण्याची ताकद पैशात नाही, समाज सुधारण्याची ताकद सत्तेमध्ये नाही, समाज सुधारण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायातून आपण जागून आपल्या घराण्यातील पुढच्या पिढीनं चांगलं अशा प्रकारचं वळण लावा. आज वारकरी संप्रदायाला खूप चांगले दिवस आहेत महाराज. आम्ही आमच्या प्रवासात प्रत्येक कीर्तनाच्या शेवटी मनोगत प्रगट करतो. नागपूरच्या पुढे 50 किलोमीटर एक रामटेक म्हणून आहे, तिथं वेगळं प्रकरण चाललं होतं. आमच्या जोग महाराज संस्थेचे काही माजी विद्यार्थ्यांनी तिथे काही प्रयत्न केले. आम्हालाही बोलवलं, म्हटले आपल्याला तिथे सद्गुरू जोग महाराज संस्थेची उपशाखा स्थापन करायची. कारण जगात जोग महाराजांनी असा काही उपकार केला आहे. 108 वर्ष होत आहेत संस्था स्थापन करून. शिक्षकाला पगार नाही, विद्यार्थ्यांना फी नाही, सरकारचं अनुदान नाही, संस्था मागतही नाही, भाविकांच्या देणगी संस्था व्यवस्थित चालू आहे. आज आळंदीला 450 विद्यार्थी तत्त्वज्ञानाचं शिक्षण घेत आहेत. आणि त्याच संस्थेची उपशाखा श्री क्षेत्र पंढरपूरला काढलेली 10 वर्ष झाली. 7वी पासून मुलं घेतो आम्ही. शाळेतला खर्च फक्त पालकांनी भरायचा, बाकी राहण्याची व्यवस्था, सकाळचा नाश्ता संस्था देते, दुपारचं संध्याकाळचं जेवण शेगावकर गजानन महाराज संस्थान चांगलं देतं. अशा प्रकारची संस्था आहे. आपल्या भागात कसे असतील तिथे आपली मुलं पाठवा. फक्त माझं म्हणणं आहे, संस्कार आणि शिक्षण या 2 गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. 10 जानेवारी आम्ही मध्य प्रदेशमध्ये होतो. छिंदवाडा जिल्हा, अंबाडी नावाचं गाव, तपपूर्ती महोत्सव. असंच मनोगत प्रगट केल्यानंतर शेवटी एक महाराज उठले, सांगितलं, महाराज तुमचा शब्द आम्ही खाली पडू देणार नाही. आम्ही मध्य प्रदेशमध्ये आळंदीच्या संस्थेची शाखा स्थापन करू आणि त्याच्याकरता माझ्या वतीने मी 11 कोटी रुपये जाहीर करतो म्हटले. दक्षिणेकडे हिमायतनगर, तेलंगणाजवळ नारायण महाराजांना आम्ही चर्चा केली. म्हटलं काय हरकत नाही, आम्ही स्थापन करू. कर्नाटकमध्ये आमच्या संस्थेचे कितीतरी विद्यार्थी आहेत. गुजरातमध्ये प्रयत्न चालू झाला आहे, ऋषिकेशला देखील प्रयत्न झाला आहे. असं जिकडं तिकडं आपल्या वारकरी संप्रदायाचं साम्राज्य येऊ शकतंय. त्या दृष्टिकोनातून आपण संस्कार, लहान मुलांना संस्कार चांगले द्या. माता शत्रू पिता वैरी येन बालून पाठीता. ते मायबाप त्याचे शत्रू आहेत की ज्यांनी त्याला चांगले संस्कार लावले नाहीत. संस्कार आणि शिक्षण 2 पाय माणसाच्या प्रगतीचे आहेत. एका पायानं मनुष्य चालू शकत नाही. संस्कारही पाहिजे, संस्कारानं हृदय पवित्र होतं आणि शिक्षणाने बुद्धी तीव्र होत असते. दोन्हीची आवश्यकता आहे. तेव्हा एक ऐकलेला प्रसंग आहे, सांगून जातो थोडक्यामध्ये. एक मुलगा शाळेत जायचा आणि शेजारच्या मुलाची पेन्सिल गुपचूप आपल्या पिशवीत टाकून द्यायचं. घरी येऊन आईला दाखवायचं. आईनं काही नाही म्हणायचं. त्याला वाटायचं आई काही म्हणत नाही, हे बरोबर आहे. पेन्सिल चोरता चोरता पेन चोरायला लागला, वह्या चोरायला लागला, पुस्तकं चोरायला लागला, चोरी करायची सवय लागली. आई काही नाही म्हणायची. लहानाचा मोठा होता, चोऱ्या करत करतच मोठा झाला. मोठा झाल्यानंतर एक मोठी चोरी केली आणि त्या मोठ्या चोरीमध्ये त्याच्याकडनं एक खून पडला. खून सिद्ध झाला, त्याला झाली फाशीची शिक्षा.
विशाला आता तुला फाशी देणार, तुला काय शेवटची इच्छा आहे? काय नाही म्हटलं, माझ्या घरी घेऊन चला, माझ्या आईचं मला दर्शन घेऊ द्या आणि नंतर द्या फाशी. बेड्या घालून त्याला त्याच्या घरी नेला. आई उभी होती, दर्शन घेण्याकरता खाली जो वाकला, आईच्या पायाचा अंगठा दातात दाला काडकन फोडला. आई मोठमोठ्याने रडायली, पोली धोपटालेली, मूर्खा, अरे फाशीला जायचं, आईचं दर्शन घ्यायचं म्हणलं, अंगठा तोडलास. सांगितलं, केलं ते बरोबर. आज मला फाशीला जाण्याची वेळ आली ती समोर. हिनं जर मला बालपणापासून जर चांगले संस्कार लावले असते तर मला फाशीला जाण्याची वेळ आली नसते. आज लोकशाहीचा काळ आहे महाराज. लोकशाहीच्या काळामध्ये देखील हुकुमशाहीच्या काळातील एकाच राज्याचे अनेक ठिकाणी पुतळे बसवले जातात. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. का बरं? ते सगळं श्रेय जिजाऊ मातेकडे. जिजाऊ मातेनं बालपणातच बाळ करू दिले, त्याचा परिणाम तो झाला. पण आपण एवढ्या दृष्टिकोनातून माझं मनोगत आहे की आपण पुढच्या पिढीला सुधरा, तरच आपल्या देशाला पूर्वस्थिती प्राप्त होईल असं मनोगत प्रकट करतो. झालेली चिंतन सेवा समर्पण करून तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराई पांडुरंगा. शेवट चालतं झालेलीच आहे ना. विठ्ठल जय जय विठ्ठल.